आज सकाळी वर्तमानपत्र चाळत होतो तेव्हा मला म्हणजे फार नवीन अशी घटना असं मी म्हणणार नाही, पण एक बातमीने माझं थोडंसं लक्ष वेधलं. साधारण 2000 विनयभंगांच्या घटना, बलात्कारांच्या घटना वर्तमानपत्रात छापून आल्या आहेत. आपण पुरुष एवढे सवंग झालोत का? आपण एवढे विकृत झालोत? आपल्याला जे पाहिजे आहे ते ओरबाडणं हा प्रकार आपण चालू केला आहे. हे सामाजिक शुचिता, काही नैतिकता हा प्रकार आपल्यातून आपण पूर्णतः विसरून जायला लागलो आहे. काय गरज आहे याची? आपापल्या बायका नाही आहेत आपल्याकडे की त्या ठिकाणी कुठच्या तरी दुसऱ्या स्त्रीकडे बघायचं, स्वतःला उत्तेजित करून घ्यायचं, त्या स्त्रीच्या मनाविरुद्ध तिला जवळ ओढायचं. याला काय अर्थ आहे? टाळी ही नेहमी दोन्ही हाताने वाजावी. नर आणि मादी एकत्र नेहमी एकमेकांच्या संमतीनेच अख्ख्या प्राणी जगामध्ये येत असतात. आपण माणसं आपल्याला बुद्धी जास्त आहे म्हणून आपल्या मनाचे खेळ पण जास्त खेळायला लागलो की काय? पण चुकीचं सामाजिक शरीराच्या दृष्टीने चुकीचं नाही आहे का? बलात्काराची पहिली पायरी म्हणजे, विकृतीची पहिली सुरुवात म्हणजे गर्दीमध्ये धक्का मारणं किंवा गर्दीमध्ये खूप शरीराजवळ असताना स्त्रीच्या शरीराच्या विशिष्ट भागांवर हात फिरवून घेणं. हे कशासाठी करायचं? हा आंबट शौक कशासाठी? हे मला कधी कळलेलं नाही आहे. 1992चा मला काळ आठवला. तेव्हा माझे एक नॉर्वेचे धंद्यातले भागीदार योर्न अँडरसन इकडे भारतात आले होते. तर योर्नला मी म्हटलं की काय रे, अरे तू 4 दिवस अडकला, कंटाळा आला असेल. तो मला नाही म्हणे, संजय मी इकडे बघत होतो, मी समुद्रावर जायचो, पोहायला वगैरे जायचो, पण तिकडे एक अमेरिकन म्हातारा, एक म्हणजे जेमतेम वयात आलेली मुलगी असेल नसेल अशा मुलीशी विकृत चाळे करताना मी बघितला. त्याला पॅडोफिलिया असं इंग्रजीमधलं त्याचं नाव आहे. एक विकृतीचा हा प्रकार आहे. धक्का मारणं, विनयभंग करणं हा विकृतीचा प्रकार आहे आणि त्याची पुढची बारी हा बलात्कार असतो. ह्या सगळ्या गोष्टी अनावश्यक आहेत, समाजाला विघातक आहेत. हे का करायचं? मगाशी मी बोलता होता उल्लेख केला की प्राणी जगामध्ये नर आणि मादी एकमेकांच्या संमतीनेच एकत्र येतात तर त्यांच्यामध्ये मिलन होऊ शकतं. हे आपण पुरुष देखील आपला पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी म्हणून स्त्रीवर बळजबरी करायची, माझ्या दृष्टीने हा एक मानसिक विकृतीचा प्रकार आहे. त्याच्यानंतर मी असंच त्या निमित्ताने मला एक रेफरन्स आठवला तो असा की गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 1 लाख बायका बेपत्ता आहेत. पोलिसांकडे त्यांच्या नोंदी आहेत की घरातल्या लोकांनी केलेल्या तक्रारी नोंदीकृत आहेत की 1 लाख बायका बेपत्ता आहेत. त्यापैकी फक्त 5 का 10% बायकांबद्दल पत्ता कळलेला आहे आणि त्या बायका सुखरूपपणे परत येऊ शकलेल्या आहेत किंवा त्यांना परत आणलं गेलेलं आहे जे काय आहे. पण 90% बायका म्हणजे 90,000 बायका ह्या पूर्णतः अदृश्य झालेल्या आहेत. हापशी यायचे, गावाच्या गावात लुटून जायचे, बायकांना घेऊन जायचे, त्यांना सेक्स लेबर्स बनवायचे, त्यांना चुकीच्या गोष्टी करायला लावायचे, रंडीखान्यात त्यांना पाठवायचे. हा मी फक्त इतिहास वाचला होता. पण 21व्या शतकात देखील बायका अशा गायब होतात. त्या बायकांचं वेअरअबाउट्स काय? ते कुठे गेले त्या बायका? अख्ख्या हिंदुस्थानामध्ये त्यांना कुठेही त्यांचा मागमूस पण लागत नाही आहे. त्याच्यावर मला आणखीन एक गोष्ट आठवली. माझ्या माहितीतली एक मराठीच मुलगी होती. तिला परिस्थितीमुळे म्हणजे खूप आर्थिक दृष्टीने ती गरीब होती. तर तिच्या एका चौसाल मैत्रिणीने तिला माझी मैत्रिणी तिला दिसायला छान वगैरे होती, बरं थोडंफार नाचाचे काही पावलं पण तिने शिकलेली होती. तर तिला खूप पैसे कमवणं ह्या कारणासाठी तिने चक्क उल्लू बनवलं आणि तिला गल्फमध्ये घेऊन गेली. आणि ती माझी जी मैत्रीण होती वारली, तिला नंतर कॅन्सर वगैरे झाला होता. पण त्या मुलीला तिची हरवलेली मैत्रीण तिला गल्फमध्ये सापडली एका बारमध्ये डान्स करताना. आणि त्या मैत्रिणीने तिला सांगितलं की तिला जबरदस्ती उचलून घेऊन गेले होते, जबरदस्ती त्या ठिकाणी तिला देहविक्रय करायला भाग पाडलेलं होतं. अशा आपल्या इकडचे जे 90,000 बायका आहेत त्यातल्या, आणि ह्या फक्त गेल्या 3-4 वर्षातले जर आकडे आपण जर बघितलेलं हे असले, त्याच्या आधी काय झालं? त्या बायका कुठे गेल्या? आपली कुठे चालली आपली नैतिकता? आपल्या संबंध समाजाचा तोल कसा ढळत चाललेला आहे. मूर्तिमंत उदाहरण आहे.
आणि आपण गप्प बसलोत, फक्त बातमी म्हणून वाचतो. रक्त तुमचं असं तुम्ही माझा तर तिळपापड होतं, मला बोलायला शब्द सुचत नाही तेवढा मला ह्या सगळ्या गोष्टी अशा विषयी जर बातम्या ऐकल्यात ना माझ्या मनाची अवस्था होत असते. हे लैंगिक अत्याचार व्हायसाठी वेगळ्या प्रवृत्ती त्याच्या मागच्या कारणमीमांसा कारणीभूत आहेत. त्याच्यामध्ये पूर्वी आपले दुधाचे दूध काढणारे भैया लोकांचे मोठे गोळीवाडे आपल्या मुंबईमध्ये असायचे. 10-10, 12-12 भैये एकत्र राहायचे. भैये लोक आपल्याला सकाळी शुद्ध दूध देण्यासाठी आपल्याला प्रसिद्ध होते. पाणी घालायचे कधी कधी, नाही असं नाही, पण तरी देखील आपल्या घरामधल्या मुलांना विचारलं दूध तुम्हाला कोण देतं, त्यांना गाय हा शब्द माहीत नसायचा. तो म्हणजे सकाळी भैया देतो. पण त्यावेळेला सगळी तरुण मंडळी एकत्र राहायची. त्या तरुण मंडळीला स्त्री देहाचं प्रचंड आकर्षण निर्माण असायचं. पुरुषांच्या आपापसातल्या विकृती त्यामुळे निर्माण देखील व्हायच्या, नाही असं नाही, पण मूलतः नर आणि मादी हे जे एकमेकांमधलं जे आकर्षण असतं त्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी एखादी छोटी मुलगी जरी मिळाली तर तिच्यावर बळजोरी करावी किंवा तिच्या गुप्तांगांचं आपल्याला दर्शन मिळावं म्हणून त्या ठिकाणी त्यांची छेडछाड केली जायची. हे माझ्या लहानपणचं. हल्ली आता मध्ये मी शिवाजीपार्कच्या कोपऱ्यावर सायकलवरून एक पोरगा जात होता. समोरून एक छान गोडची मुलगी चाललेली होती. काही नाही, सायकलवरून जात जात शिवाजीपार्कच्या कोपऱ्यावर घडलेली गोष्ट आहे, 7 का 8 दिवसापूर्वीची. त्या मुलीच्या वक्षानं हात लावून तो निघून गेला. तर ती मुलगी एवढी भांबावली, तिला कळेच ना काय झालं नक्की. अरे हे कशाला, हे कुठच्या पद्धतीने आपला लैंगिक उन्माद आपण लोकांच्या समोर मांडणार आहोत, त्याला काहीतरी ताळमेळ असायला पाहिजे की नाही. माझ्या मते आपल्या आता ही तरुण म्हणून की नाही आम्हाला काही ह्या बाबतीमध्ये योग्य शिक्षण आम्हाला मिळालं नाही आहे म्हणून आमच्यामध्ये ही प्रवृत्ती निर्माण असे त्याच्यामध्ये जे विचार करणारे तरुण विचारवंत मला 2-3 बोलणारे निघाले. त्याच्यासाठी आपले नीतिमत्तेच्या बाबतीत प्रकांड पंडित जे आहेत, सेक्स एज्युकेशन शालेय अभ्यासात इंट्रोड्यूस करावं की नाही. माझ्या लहानपणी त्याच्यात मारामाऱ्या व्हायच्या. कशाला अश्लील ठरवायचं, कशाला श्लील ठरवायचं, त्याच्यावरून ते आपसामध्ये वादविवाद स्पर्धा असायच्या. ती कोणती सप्रे आणि मिलिंद सोमण, त्या सप्रेने अजगर गुंडाळून, म्हणजे ती विवस्त्र असेल अर्धवस्त्र असेल जे काही त्याच्यात तो त्या खोलात जायची आपल्याला गरज नाही, पण त्यांच्यावरचा तो सेक्सच्या बाबतीला खटला आत्ता गेल्या वर्षी मिटला आणि दोघांना सोडून दिलं. मधू सप्रे हा त्या मुलीचं नाव आणि मिलिंद सोमण. त्याच्यापेक्षा आजकाल आपण दूरदर्शन चित्रवाहिन्यांवर किंवा वेगवेगळ्या हल्ली फेसबुकवर किंवा कुठच्याही हल्ली काय सोशल मीडियावर आपल्याला पोर्नोग्राफी बघायला मिळते. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये अजगर गुंडाळे म्हणून 15 का 20 वर्षापूर्वीचा खटला तुम्ही अजून चालवता. अरे तो आपल्यालाच आपली लाज वाटली पाहिजे. त्यामुळे लोकांना एक मनमोकळं वातावरणामध्ये, तर पौगंडावस्थेमध्ये आई मुलीला कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगतात, तर बापाने देखील मुलाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगायला पाहिजे की तरुण मुलगी हे तुझ्या मालकीची नाही आहे, तिचा देह तुझ्या मालकीचा नाही आहे. त्याच्यासाठी तुमचं लग्न होणं, एकमेकांच्या सहवासात येऊन, ठीक आहे लिव्हिंग इन रिलेशनशिप आता जगमान्य झालेली आहे, पण त्याच बाबतीमध्ये एकमेकांचा विश्वास निर्माण दोघांच्या परस्पर संमतीनेच टाळीवरनं हे महत्त्वाचं, हे बापाने मुलाला शिकवायची आजकाल तर वेळ आलेली आहे असं मला वाटतं. बापच विकृत असेल तर मुलगा काय होणार हो. माझ्या पिढीला सुदैवाने तो प्रकार नव्हता. आजकाल समाजामध्ये तरुण पिढीने संतुलित राहण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मदत करण्याची खूप आवश्यकता आहे असं मला मनापासून वाटतं. हे आता माझं मत मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही तुमची मतं मला सांगाल का. मागे मी तुम्हाला म्हटलं होतं की बोल भिडे हे आपण जे नवीन सदरचं जे चालू केलेलं आहे ते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमची मतं देखील आम्हाला लवकरात लवकर कळवा. नमस्कार.